नमस्कार, राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम बेकरीसारखी अशी खुसखुशीत खारी तयार करणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। खारी बनवण्यासाठी आपण एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा काढून घेऊया। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। यामध्ये 1 चमचा ओवा आणि 3 चमचे तेल टाकून घेऊया। तेलाने कुरकुरीत आणि नंतर आपल्याला तुपाचा साठा करायचा आहे, त्याने खुसखुशीत आपली खारी होते। आता आपण डो तयार करून घेऊया। अगोदर हाताने मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपला गोळा तयार होत आहे। मोहन आपला राईट झालेला आहे। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून उंडा मळून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे। आता आपण याच्यावरती थोडंसं तेल टाकून 15-20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया। जवळपास आपल्या डोला अर्धा ते पाऊण तास झालेला आहे। आता आपला डो तयार झालेला आहे। आता आपण खारी बनवायला घेऊया। या ठिकाणी आपण खारीसाठी साठा तयार करून घेऊया। यामध्ये 4 चमचे तूप आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा मैदा घालून घ्यायचा आहे आणि हे एकत्र मिक्स करून याच्या गाठी पूर्ण मिटवून घ्यायच्या आहेत। बघा, अशा प्रकारे आपला साठा तयार झालेला आहे। आता आपण खारी बनवायला घेऊया। आपल्याला पोळीला मैदा लावून घ्यायचा आहे आणि नंतर पातळ पोळी लाटायची आहे। अशा प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आता आपण दुसरी पोळी लाटून घेऊया। आपण पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण पहिल्या पोळीला साठा लावून घेऊया। आपल्याला भरपूर प्रमाणात तूप लावून घ्यायचं आहे। खारीला जास्तीत जास्त तूप पाहिजे। यावरती आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे। आणि दुसरी पोळी दुसऱ्या पोळीला पण तूप लावून घ्यायचं आहे। आपण 3 लेयरची खारी बनवणार आहोत। यावरती पण पीठ लावून घ्यायचं आहे आणि नंतर तिसरी पोळी नंतर आपल्याला अशा प्रकारे दोडून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला आता परत फोल्ड करायचं आहे। आता आपल्याला चौकोनी आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे।
पोळी लाटून झालेली आहे। आता आपण कट करायला घेऊया। अशा प्रकारे आपले लेयर आलेले आहेत। अशा प्रकारे मी सर्व पोळ्या लाटून घेणार आहे। आता आपण खारी तळायला तेल टाकून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व खारी कट करून घेतलेली आहे। आता आपण तळून घेऊया। खारीला बिलकुल हात लावायचा नाही, आपोआप वरती येऊ द्यायचा आहे आणि नंतर मग चमच्याने पलटवायचं आहे। बघा आपल्या खारीला एकदम लेयर सुटलेले आहेत, बघू शकता। बघा अशा प्रकारे आपल्याला ब्राऊन कलरवर खाऱ्या तळून घ्यायच्या आहेत। बघू शकता एकदम छान लेयर आलेले आहेत। अगदी बेकरीमध्ये भेटतात तशा प्रकारच्या खाऱ्या झालेल्या आहेत। बघा अशा प्रकारच्या खाऱ्या घरीच जर बनवल्या तर आपल्याला बेकरीच्या आणायची देखील गरज नाही। अशा प्रकारे आपली खारी तयार होते। एकदम छान लेयर सुटलेले आहे। बघा अशा प्रकारे आपली खारी एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि एकदम खुसखुशीत अशी आपली खारी तयार झालेली आहे। एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। बघा किती पापुद्रे आलेले आहेत आपल्या खारीला। एकदम बेकरी सारखी आपली खारी तयार झालेली आहे। एक वेळेस नक्की ट्राय करा। अशा प्रकारे आपली खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी बेकरी स्टाईल खारी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।